16. मार्ग सापडला परिव्राज्येचा. सेनापती म्हणाला, तुमचे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तुम्ही देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झाले तरी ही गोष्ट कोशलाधिपतीस समजणारच आणि तो असाच निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारील. सिद्धार्थ गौतम म्हणाले, ही जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय. सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरविता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुमच्या आईवडिलांची आणि पत्नींची संमती घेतल्या वाचून तुम्हाला परिवारजक कसे होता येईल? आपण त्यांची संमती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करू, असे सिद्धार्थांनी संघाला अभिवचन दिले आणि ते म्हणाले, त्यांची संमती मिळो वा न मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो. सिद्धार्थांनी सुचवलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने ते मान्य केले. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित करण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून माझे म्हणणे ऐका. मला काही महत्वाची गोष्ट सांगावयाची आहे. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळतील आणि त्वरित देशत्याग करतील याबद्दल मला शंका नाही. तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही. आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टी आड होणार आहेत त्या अर्थी कोलिया विरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय? या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमांच्या देशत्यागाची माहिती कोशलाधिपतीला कळणारच आहे. जर कोलिया विरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध असल्यामुळेच त्यांना देशत्याग करावा लागला असे कोशलाधिपतीला वाटेल. हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धांचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा, म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही. संघाला पटले की ही फारच महत्वाची सूचना होती आणि तत्कालीन निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले. अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःखांत सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता व तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्याक सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास टाकला. 17. निरोप. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्यांचे मातापिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामांची चर्चा करीत होतो, पण तू या स्तरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा गोष्टी या स्तराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती. दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरलेले हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढून घेण्यात यशस्वी झालो. शुद्धोधनाचे या उत्तराने समाधान झाले नाही.
तो म्हणाला, आमचे काय होणार याचा तू विचारच केला नाहीस. पण मी याच कारणामुळे परिवारजक होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले. शाक्याने जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा. शुद्धोधन म्हणाला की तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे. सगळ्या कुटुंबानेच हे शाक्यांचे जनपद सोडून देशाबाहेर का जाऊ नये. रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस. सिद्धार्थ म्हणाला, आई, तू क्षत्रियांची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस. हे तसेच नाही काय. मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुःखाचा आवेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस. तू अशीच रडत बसली असतीस काय. नाही. गौतमी उत्तरली की ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते. पण तू आता अरण्यात जात आहेस, लोकांपासून अगदी दूर, हिंस्त्र पशूच्या सोबत राहण्याकरता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार. मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्या सोबत घेऊन चल. मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ. नंद अगदीच लहान मुलगा आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे. त्यांना येथे ठेवून तू माझ्यासोबत येऊ शकतेस काय. सिद्धार्थाने गौतमीला विचारले. त्याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कौशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरता कौशल देशात जाऊन राहू शकू. पण आई, सर्व शाक्यजण काय म्हणतील. सिद्धार्थाने प्रश्न केला व म्हटले, याला ते देशद्रोह नाही का समजणार. शिवाय माझ्या परिवर्जेचे कारण कौशलाधिपतीला समजले असे मी वाचेने वा कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल ही खरी गोष्ट आहे. पण यात कुठले श्रेयस्कर. अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे. पण ही घाई कशाला. शुद्धोधन मध्येच म्हणाला, शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित युद्ध सुरूच होणार नाही. मग तू परिवर्जा का स्थगित करू नये. कदाचित तुला शाक्यात राहण्याकरता संघाकडून अनुज्ञा मिळण्याची शक्यता आहे. सिद्धार्थाला ही कल्पना अजिबात रुचली नाही. ते म्हणाले, मी परिवर्जा घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे. मी परिवर्जा घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिवर्जा घेण्यावर अवलंबून आहे. मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. गौतमी व शुद्धोधन मौन राहिले, म्हणजे काहीच बोलले नाही. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेले. तिला पाहून ते स्तब्ध उभे राहिले. काय बोलावे व कसे बोलावे हे त्यांना सुचेनासे झाले. यशोधराने स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे. सिद्धार्थाने विचारले, यशोधरे, मला सांग, परिव्रजा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते. सिद्धार्थाला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे काही झाले नाही. आपल्या भावनावर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी असते तर आणखी दुसरे काय करू शकले असते. कोलिया विरुद्ध युद्ध करण्याचा कामी मी निश्चितपणे भागीदार झाले नसते. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे.
मी सुद्धा आपल्याबरोबर परिवर्जा घेतली असती. मी परिवर्जा घेत नाही याचे एकच कारण, मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे. असे झाले नसते तर फार बरे झाले असते. पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या माता पित्याविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांचे संगोपन करीन. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिवारजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढावा की जो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. केवळ हीच एक माझी इच्छा आहे. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्यांना आली. आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत. आणि अशा पत्नीचा व आपला वियोग परिस्थितीने कसा घडून आणला याची त्यांना प्रथमच कल्पना आली. त्यांनी राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. एका पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि ते निघून गेले. 18. गृहत्याग. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिवर्जा घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचे आश्रम कपिलवस्तूमध्ये होते. त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंथकावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाले. ते जसजसे आश्रमाच्या जवळ येऊ लागले तसतसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्यांना भेटण्यासाठी आश्रमाच्या दारापाशी एकच गर्दी केली. आणि जेव्हा ते त्यांच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले व त्यांनी बंद कमळाप्रमाणे हात जोडून त्यांना वंदन केले. ते त्याच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतःकरणे भावाकुल झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चित नयनांनी ते त्यांना प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की ते साक्षात कामदेवाचे अवतारच आहेत की काय, कारण तशा सुंदर लक्षणांनी ते जात्याच अलंकृत होते. काहींना तर त्यांची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणाने युक्त असा चंद्रच जणू काय पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा भास झाला. दुसऱ्या दिवशी काही जणी त्यांच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्यांना गिळून टाकावे म्हणून एकमेकीकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या. अशा प्रकारे स्त्रिया त्यांच्याकडे नजरा लावून केवळ पाहतच राहिल्या. त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिवर्जा घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचा विचार करीत निश्चल स्थितीत त्यांच्या भोवती त्या उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. आपण परिवर्जा घेत असताना शुद्धोधनाने व प्रजापती गौतमीने तिथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही. कारण त्यांना ठाऊक होते की दुःखावेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाही. परंतु ती त्यांच्या न कळत अगोदरच आश्रमात येऊन पोचली होती. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपले माता पिता असल्याचे त्याने पाहिले. आपल्या माता पित्यांना पाहताच तो प्रथम त्यांच्या जवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्याला रडत रडतच त्यांना कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हाऊन काढले. छन्नाने कंथकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधले व तेथे तो उभा राहिला. शुद्धोधन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या माता पित्यापासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला. सिद्धार्थाने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. सिद्धार्थाने परिवर्तकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलत भाऊ महानाम याने
परिव्रजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ती वस्त्रे परिधान केलीत. अशा प्रकारे परिवर्जकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्रजेची विधिवत दीक्षा घेण्याकरता भारद्वाजापाशी गेला. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले. परिवर्जा घेण्याची व विलंब न लावता शाक्य राजाच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या पुढील प्रवासाला निघाला. जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता, कारण सिद्धार्थाला परिव्रजा घ्यावयास लावणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्यांच्या मागोमाग जाऊ लागला. सिद्धार्थाने कपिलवस्तू सोडले आणि तो ओनामा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्यांच्या मागोमाग येत असलेला पाहिला. तो थांबला आणि त्या जनसमुदायास उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलियामधील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो आहे, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे पडतू लागला. शुद्धोधन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ते कमळांनी भरलेल्या एका तळ्यात विसर्जित केले. परिव्रजा म्हणजे संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षाचे होते. लोक त्याची आठवण करून त्यांची प्रशंसा करून म्हणत, हेच ते श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेले विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेले, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी ते स्वकीयांशी लढले. ते असे शाक्य युवक होते की ज्यांनी स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शिर झुकविले नाहीच, पण स्वेच्छेने त्यांनी शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुख समृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता. आणि ते अशा तऱ्हेने जात आहेत की त्यांची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्यांनी सोबत घेतली नाही. हा त्यांचा स्वच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्यांचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहास त्याला तुलना नाही. त्यांना शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह असेच म्हणावे लागेल. शाक्यकुमारी किसा गौतमीची म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमासंबंधी तिने म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. 19 राजपुत्र आणि त्यांचा सेवक. कंथकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंथकासह अनोमा नदीच्या तीरापर्यंत तरी पोचविण्यास आग्रह धरला. छन्नाचा इतका आग्रह होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली. शेवटी ते सर्वजण अनोमा नदीच्या तीरावर येऊन पोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाले, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस. तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे. ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्यांच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही, पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परख्यासारखी वागतात. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते,
पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतूशिवाय स्वार्थनिरपेक्षता असूच शकत नाही. तूच एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराजांच्या प्रेमात कसलीही कमतरता आली नसेल तरी ते आपले दुःख आतल्या आत घेण्याची पराकाष्ठा करीत असतील. त्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या लालसेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरीही कालावधीने त्याचा शेवट हा होतोच. जर वियोग अटळ आहे तर स्वजनापासून दुरावण्याचा प्रसंग कसा येणार नाही बरे. माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्याच्या पुण्याचे वारस जगात सापडणे कठीण असते की बहुना ते नसतातच. महाराजांची माझ्या पिताजींची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की मी अवेळी गृहत्याग केला, पण कर्तव्यासाठी अयोग्य वेळ कधीच नसते. ह्या आणि अशा शब्दात मित्रा महाराजांना सांग की जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत. असाच प्रयत्न करीत राहा. आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी अपात्र ठरलो. तिच्या वात्सल्याची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनिक रीतीने म्हणाला, स्वामी, तुम्ही तुमच्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहात ते पाहून माझ्या मनाची स्थिती चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी होत आहे. तुमच्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतःकरण लोखंडासारखे कठीण असेल तरी त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांचे अंतःकरण प्रेमाने उंचबळले आहे त्यांची तर गोष्टच बोलाव्यास नको. कुठे तुमचा तो प्रासादात राहणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्वीची अरण्यातील ती भूमी. हे राजपुत्रा, तुमचा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ. एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय. त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तुम्ही जाणार काय. आणि तुमची मावशी जिने तुम्हाला लहानाचे मोठे करण्यास खस्ता खाल्ल्या तिला जसा एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसे तुम्ही सोडून जाणार काय. जी सद्गुणाची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे, जी पतिभक्ती परायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे, अशा तुमच्या त्या पत्नीचा तुम्ही त्याग करणार काय. धर्म आणि कीर्तीची सर्वाधिक चिंता करणारे तुम्ही ज्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय. आणि स्वामी, तुम्ही तुमचे आप्त नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असेल तरी हे अन्नदात्या तुम्ही मला सोडून जाणार नाही असा मला विश्वास आहे, कारण तुमचे चरण हेच माझे आश्रयस्थान आहे. अशा प्रकारे माझे अंतःकरण तुमच्यासाठी होरपळून निघत असताना तुम्हाला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊच शकत नाही. तुमच्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराजा मला काय म्हणतील. आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुमच्या पत्नीला काय सांगू. राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तुम्ही सांगता, पण ते कोण खरे मानेल आणि कोण त्यावर विश्वास ठेवील. छन्न पुढे म्हणाला, आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही.
जो नेहमी प्रेमळ असतो आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस सोडून जाणे मुळीच शोभत नाही. म्हणून मागे फिरा आणि माझ्यावर दया करा. दुःखाखुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले, छन्ना, माझ्या योगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्मांच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्तमनातला सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडतील. ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला, ती कुठे आहे? पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकापासून दूर जातात, तसे प्राणी मात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता योगातच होतो. ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा पुन्हा दूर जातात, तशीच प्राणी मात्रांची दशा आहे. त्यांचा वियोगही अटळ आहे. आणि याच प्रकारे हे जग एक दुसऱ्यांची वंचना करीत गतिमान होत असते. म्हणून संयोग काळात हे माझे ते माझे असे मानणे हे भयावह असते. आणि म्हणून ज्या अर्थी हे असेच आहे, त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा, तू शोक करू नकोस. परत जा आणि जर तुझ्या प्रेमामुळे तुझ्या मनाने ऐकलेच नाही तर नंतर परत ये. माझ्याशी अधिक काही न बोलता कपिलवस्तूंच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा, कारण त्यांचा निर्धार दृढ आहे. स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंथक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थांचे पाय चाटले आणि टपटप उष्ण अश्रू ढाळले. ज्याचे बोट एकमेकाशी जुळलेली होती, ज्यावर आडव्या उभ्या रेषांचे शुभचिन्ह होते आणि ज्याचे तळहात मध्ये खोलगट होते, अशा आपल्या हाताने गौतमाने कंथक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखे त्याला म्हणाले, अश्रू ढाळू नकोस कंथका, आवरते अश्रू, तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. त्यानंतर छन्नाने आपल्या मार्गाला लागण्याची वेळ जवळ आली आहे हे जाणले तेव्हा गौतमाच्या कासाय वस्त्रामध्ये असलेल्या रूपाला नमन केले. कंथक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागले. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता परिव्राजकाच्या वेशामध्ये जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो जोराने ओरडला. त्याने आपल्या बहूंनी कंथक घोड्याच्या गळ्यात हात टाकले आणि निराशाने भग्न हृदय होऊन तो परत आपल्या मार्गास लागला. मार्गात तो कधी कधी आपल्याशीच विचार करीत राहे, कधी अडथळे तर कधी जमिनीवर पडे. आणि अशा रीतीने विदीर्ण हृदयाने स्नेहविग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर नाना तऱ्हेच्या गोष्टी स्वतःशीच करीत जात राहिला. आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते. 20 छन्न परतला. मालकाच्या अशा रीतीने अरण्यात गेल्याने दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखी मनाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याला कंथकासह तो एका रात्रीत पार करीत असे, त्याच अंतराला आपल्या स्वामीच्या वियोगाच्या चिंतेमुळे संपविण्यास त्याला 8 दिवस लागले. कंथक घोडा जरी मोठ्या धैर्याने चालत राहिला तरी तो अगदी गलित गात्र व निस्तेज झालेला होता. जरी तो अलंकार भूषणांनी सजविलेला होता तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी तेजहीन दिसत होता. आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता त्या दिशेकडे वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात तो खिंकाळत होता. तो जरी अतिशय तहानलेला होता तरी पूर्वीप्रमाणे त्याने मार्गात गवत खाल्ले नाही किंवा पाणी प्यायला नाही. ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोहोचले.
कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघेही कपिलवस्तूला प्राणहीन शरीराप्रमाणे पोचले. नगरीमध्ये जरी कमळांच्या ताटव्यांनी भरलेले जलाशय होते व फुलांनी भरलेले वृक्ष होते, परंतु नागरिकांची मने खिन्न होती. निस्तेज चेहऱ्याने अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा शहरात प्रवेश केला, तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले. जेव्हा लोकांनी ऐकले की छन्न आणि घोडा कंथक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलित गात्र स्थितीत परत आलेले आहेत, तेव्हा त्यांनी ढळढळा अश्रू ढाळले. कुठे आहे आमचा राजपुत्र? कुठे आहे या राजकुळाचा व राज्यांचा कुलदीपक? असे आवेशाने म्हणत व अश्रू ढाळीत लोक छन्नाच्या मागोमाग रस्त्याने जाऊ लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य होय, आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती आमच्यासाठी नगरीच होय. गौतमाशिवाय या नगराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण उरले नाही. इतक्यात राजपुत्र आला. असा हर्षोद्गार काढीत नगर युवती रस्त्यांच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली, तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या. 21. शोकाकुल कुटुंब. शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना आशा वाटत होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला समजावून घरी परतण्यास भाग पाडील. राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंथक आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने खिंकाळला. राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्या अर्थी घोडा कंथक किंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा. आणि पूर्वी दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया आता हर्षाने डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजवाड्याच्या बाहेर आल्या. परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंथक घोडाच त्यांना दिसला. गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली आणि रडत असतानाच ती ओरडली, जो आजानुबाहू आहे, ज्याची सिंहासारखी डौलदार चाल आहे, वृषभाच्या डोळ्यासारखे ज्याचे सुंदर डोळे आहेत, ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक व ज्याची छाती रुंद व आवाज दुदुंबी किंवा मेघगर्जनेसारखा आहे, अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय? तो सर्व गुण संपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी आता राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झालेली आहे. ज्याचे बोट सुंदर स्नायूंनी जळलेले आहेत, नीलकमळासारखे दिसणाऱ्या व मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या त्याच्या त्या सुकोमल 2 पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल? ज्याच्या शरीराला उंची वस्त्रे, प्रावरणे, सुगंधी अत्तरे व चंदनाने सजविलेल्या प्रसादाच्या गच्चीवर राहण्याची योग्यता आहे, तो पौरुष संपन्न देह अरण्यात थंडी, वारा व ऊन पावसाच्या माऱ्यामध्ये छत नसलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल? ज्याला आपले कुटुंब, शील, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य यांचा अभिमान होता, जो नेहमी दान देण्यात सिद्ध असे पण घेण्यास नसे, तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल? जो स्वच्छ सुवर्ण शय्येवर झोपत असे आणि ज्याला वाद्यवृद्धांच्या नाद माधुर्याने जागे केले जात असे, तो माझा तपस्वी उघड्या जागेवर केवळ एक वस्त्र पसरवून कसा काय झोपेल? हा असा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळा घालून थरथरण्याच्या वेली जशा आपल्या फुलातून मध गाळतात, तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा ढाळत होत्या. नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे
हे विसरून जाऊन अस्वस्थ अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले. मी त्यांची पत्नी असताना ते मला कसे सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले आहे. आपल्या पत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमांची भागीदारी करावयास पाहिजे होते. मला स्वर्गप्राप्तीची लालसा नाही. माझी एकच इच्छा आहे की माझ्या प्रिय पतीने मला इहलोकी किंवा परलोकी एकटीला मागे ठेवून जाऊ नये. विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्याची अधिकारिणी मी जर नसेल तर या बिचाऱ्या राहुलचा आपल्या पित्याच्या मांडीवर खेळण्याचा अधिकार नाही काय? हाय रे, त्या वीर पुरुषाचे अंतःकरण किती निष्ठुर आहे, किती कठोर आहे. शत्रूलाही मोहित करील अशा बोबड्या बोलाच्या या बालकाला आपणहून कोण बरे सोडून जाईल? खरेच माझे हृदय देखील खरोखर मोठे कठोर आहे. अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे. कारण माझ्या स्वामी अरण्यात जाण्याने व आपले सर्व राजवैभव एखाद्या पोरक्यासारखे सोडून देऊन गेले असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही. परंतु मी काय करावे? आता मला माझे हे दुःख असह्य झाले आहे. अशा तऱ्हेने दुःखाने बेभान होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. स्वभावतः जरी ती संयमशील असली तरी तिच्या या दुःखद स्थितीने तिच्या मर्यादेचा बांध फुटला होता. अशा प्रकारे दुःखाने बेचैन होऊन मोठमोठ्याने आक्रंदन जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया देखील मोठमोठ्याने ओरडू लागल्या आणि मोठाल्या कमळावर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तसा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालावर वाहू लागल्या. छन्न आणि कंथक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढ निश्चय समजतात दुःखी होऊन राजा शुद्धोधनाच्या मनावर मोठा आघात झाला. दुःख विवळ झालेल्या शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले. तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून तो जोरजोराने रडू लागला. त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तेथे प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून आराधना केली. अशा प्रकारे आम्ही दुःखी, कधी रे आम्ही त्याला पुन्हा पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा आपले दिवस कंठू लागले.